मित्रांनो आजची मल्याण मल्याण बैलगाडी मातीबंदर बैलगाडी शर्यत त्याच्यामध्ये सेमीफायनल मध्ये प्रथम क्रमांक. पहिली आलेली गाडी आहे. तर आपले गिरीदाची गाडी आहे. काय दादा काय सांगशील आजच्या गुलालाबद्दल आणि बैलांबद्दल? बैलांवर विश्वास थोडाफार आमचा होता, म्हणजे पूर्ण होता. आणि आमचा जो मित्र परिवार आहे, म्हणजे सुधीर दादा असेल, दीपक पाटील असेल, भूषण पवार, म्हणजे टोटल. आणि गाडीचे ड्रायव्हर सुमित पाटील नेहमी असतो. आज तो फायनलला असल्यामुळे बबलू बसला होता आणि हा सुयोग म्हणून सराईत, असे दोन ड्रायव्हर असतात. बाकी सर्व मित्रमंडळी सर्व करतात. आणि काय सांगेल या वर्षी कितवा गुलाल आहे आपला गाडीचा? या वर्षात 6वा गुलाल आहे. 7 वेळेला हाकलली, एक फक्त बेलीमध्ये झेंड्याच्या आतून फेल झाली. तर काय सांगेल अजून अपेक्षा काय आहेत बैलांकडून? अपेक्षाला यंदाच्या वर्षी नाही, पुढल्या वर्षी फायनल हाकलण्याची इच्छा आहे. आणि मला वाटते जेव्हा शर्यत बंदीच्या आधी आपली गाडी जवळजवळ फायनल मध्येच होती. हा. तर ह्या बैलांवर फायनलची अपेक्षा हो हो, फायनलची अपेक्षा आहे बैलांवरती. या सुद्धा बैल धावतील. आणि रायडर सुमित पाटील आणि सुयोग यांना सुद्धा खात्री आहे. ते सुद्धा बोलले का पुढल्या वर्षी बैल फायनल धावतील. तर हा, त्याची घे आणि त्याच्या मुलाची पण घे. माझे लोक दीपक दादा झाले. तर त्यांच्या गाड्या खूप चांगल्या धावतात आणि आपली गाडी बघा फायनल मध्ये आहे. तर पुढल्या वर्षी तुझ्या सोबत प्रतिस्पर्धी म्हणून यांना बघायला आवडेल का? 100%. जो जिता वही सिकंदर, कोणी पण हराव बंदर. पण या गिरीशच्या बैलाचा मी फॅन आहे. ह्या बैलाचा फॅन आणि प्रफुल्ल गायकरच्या बैलाचा मी फॅन आहे. ही जो बैल आता का दिला ना, तर त्यांनी मला वही द्यावा. मी प्रफुल्ल गायकरचा बैल आणि हा बैल जोडी लावून हाकलला आणि फायनलच मारेन. आणि मग काय सांगेल या व्हिडिओच्या आता व्हिडिओ मध्ये लाईव्ह मध्ये काय सांगेल बैल मागितला देखील का? बैल मागितला देणार नाही, कारण की त्यांच्याकडे पण पैसे भरपूर आहेत. ते बैल घेऊ शकतात, पण दिला तर आज पण इथून सोडून घेऊन जाईल. या विषयावर मला बोलायचं आहे, आम्हाला बैल द्यायचा नाही. जरी किती पैशाचा बैल आला, आम्हाला सुद्धा फायनल गाडी हाकलायची आहे. बैल दिले नाही, तुला प्रेमापोटी पाहिजे असेल तर हाकला नेऊ शकतो, पण बैल विकणे नाही. पण आता विद्युत गाडी हाकलत नाही, त्याच्यामुळे बैल दिला तर घेऊ. आपण त्या बैलाचा भरपूर फॅन आहे. तर मित्रांनो पुढल्या वर्षीचं बॅटल खूप सुमित पाटील तर एक गोलूचे हिंद केसरी घे. येते गोले तर आणि बैलांची मेहनत. तर मित्रांनो पुढल्या वर्षीची शर्यत खूप रंगतदार होणार आहे. कारण सुधीरदाची स्वतःची गाडी आहे आणि गिरीदाची गाडी सुद्धा फायनल मध्ये येणार आहे. तर मी एवढंच म्हणेन काय, ज्याची गाडी येईल त्यांनी भाव खाऊ नये आणि ज्याची मागं राहील त्यांनी चिडू नये. बरोबर. हे रंग देवता आहे. कोणच्या गालात कोणी कधी माल घ्यायला सांगू शकत नाही. फायनल वाले ते त्या गोष्टी पाळायला पाहिजे. सुमित पण आपल्यासोबत आहे. सुमित आजच्या गाडीवर ड्रायव्हर काय सांगशील आपल्या बैलांबद्दल? थोडी बैलांची कंडिशन तेवढी नाही आहे, चांगले धावले बैल. तर दादा आजच्या फायनल बद्दल काय सांगशील? म्हणजे आपली शर्यत सुद्धा घाई झाली, त्यामुळे गट सुद्धा कमी झालेले. आता थोडीशी हिट बोला, त्याच्यामुळं लोकांनी गाड्या बंद केल्या. त्याच्यामुळे प्रत्येक बैल थोडासा हिट मला नाराज होतो आणि थकतो. त्याच्यामुळे लोकांनी पण विचार केला पाहिजे, त्या गाड्या आता बंद करायला पाहिजे. बरोबर. तर मित्रांनो आजच्या सेमीफायनलचे हे प्रथम क्रमांकाचे मानकरी गिरीश दादा आहेत. त्यांना दादा तर आजच्या शर्यतीचा जो महत्वपूर्ण गुलाल मिळाला आहे आणि आजचे शेवटच असेल मला वाटतं. याच्या पुढे हाकलू का? काही काम नाही, बैलगाडी फक्त पळण्यासाठी बैल आहे. तर येणाऱ्या शर्यतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि अपेक्षा करतो की पुढल्या वर्षी जेव्हा शर्यत होईल पहिली, तेव्हा तुझी गाडी आणि सुधीरची गाडी दोन्ही पहिला आणि दुसऱ्या नंबर, तुझी पहिल्या आणि दुसऱ्या नंबर मध्ये यावी. कोणाची गाडी येऊ दे, कोणाचे दोघे मित्र आणि फायनल वाले सगळेच मित्र असतो. जो जिता वही सिकंदर, कोणती गाडी आली तरी कोणी नाराज होऊ नये. बरोबर. स्पर्धा आहे. गोलू इकडे गोलू हिंद केसरी ड्रायव्हर या इकडे. आणि आपल्याकडे संध्याकाळी जेवण आहे, तुम्ही जेवायला ट्राय करतो. या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत या. तर शुभेच्छा आजच्या गुलाबाला, येणाऱ्या शर्यतीसाठी खूप खूप शुभेच्छा. पुढे तर दादा, तर या आजच्या मल्याण मातीबंदर बैलगाडी शर्यतीमध्ये
क्वार्टर फायनल मध्ये पहिली आली ना दादा? पहिले तर अभिनंदन. म्हणजे गाडीचं नाव दीपक पाटील दिलं. ना भूषणशीत भूषण भूषणशीत गाडीचा भूषणशीत आपली गाडी आपली. आपली भूषणशीत नाव गाडी. तर दादा ह्या वर्षी आपण खूप स्ट्रगल केला. खूप बैल सुद्धा चेंज केले आणि म्हणजे यश मिळत नव्हतं, परंतु आज क्वार्टर फायनल मध्ये ज्या रेंजला आपल्याला पाहिजे होती त्या रेंजला गाडी आलेली आहे पहिली. तर काय सांगाल? बरेच मी प्रयत्न केला, म्हणजे कोल्हापूर मधून 3-4 बैल आणले. हा बैल मी 1,47,000 आणला आणि हा बैल मी 25,000 आणला. म्हणजे बैल देऊन छोटा बैल एक देऊन 25,000 बैल, पण तो माझा बैल सरच चालतो आज. म्हणजे बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये पैशाला म्हणजे पैशाला किंमत नाही ना. याला हाणून जास्त पैसे भरून याला कमी चालतंय, पण तो कमी पैसे भरून तो सरच चालतो. तर काय सांगायला या वर्षी खूप स्ट्रगल केला आणि आज फायनली गुलाल मिळाला आपल्याला पाहिजे त्या गटात. पाहिजे बेटा. मी नेहमी क्वार्टर मध्ये असतो, क्वार्टर मध्ये पहिले कायम नंबर घेतले. आज मला क्वार्टर मध्ये नंबर भेटला. आणि काय बैलांची नावं काय? बैलांचं याचं नाव हरण्या, बुजार हरण्या, त्याचं लाड पाहिजे. लाटबाईच्या. आणि काय सांगाल अजून काय म्हणजे या वर्षी आता पुढे शर्यती होतील त्याच्यामध्ये गाडी हाकलणार की नाही ना, आता मी गाडी हाकलणार ना, आता पुढच्या डायरेक्ट गाडी. पुढच्या वर्षी आपल्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे कोणत्या नाही, पुढे अजून जायचं? आपली अपेक्षा एकच आहे की गाडी जशी चालेल त्या रेंजनी खालून वरती न्यायची. आपण हे नाही, घाई नाही करायची. बरोबर. हा आपला बाकी काय नाही. म्हणजे पुढल्या वर्षी आम्ही अपेक्षा करू शकतो का की आपली गाडी फायनल मध्ये दिसेल म्हणून? बघूया, प्रयत्न करत राहणार. तो बैल तर आपला चांगला चालतोय ना, हात कमी चालला तर आपण बैल आणणार दुसरा असा. आणि आज ड्रायव्हर कोण बसलेला? सुमित पाटील हिंद केसरी आणि शशांक कंटक आमच्याच गाडीत होती. म्हणजे माझा पुतण्या सुमित पाटील आणि शशांक माझा भाचा. तर अभिनंदन. आणि पुढल्या वर्षी आपण जेव्हा सुरुवात कराल तेव्हा अपेक्षा करतो की आपली गाडी कंटिन्यू गुलालात राहावी. बस एवढीच इच्छा आहे, बाकी काय नाही. गुलाल म्हणतात, बाकी आपल्याला फायनल पाहिजे, सेमी पाहिजे असं काही नाही. तर मित्रांनो आजची मल्याण माती बंदर बैलगाडी शर्यतीमध्ये क्वार्टर फायनल गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे. नाव काय होतं दादा गाडीचं? गणपत शिंदे भोमोली. गणपत शीत भोमोली. तर मित्रांनो सांगायचं तर या वर्षामध्ये जवळजवळ ज्या स्पर्धेमध्ये आपण पार्टिसिपेट केलाय त्याच्यामध्ये प्रत्येक मला वाटतं प्रत्येक शर्यतीमध्ये गुलाल पात्र झालेली गाडी आहे. आणि आपण 7-8-15 मध्ये सुद्धा यांच्याशी बोललेलो आणि जवळजवळ आज किती गुलाल झाले दादा? 12 गुलाल झाले. आणि गेल्या वर्षी जवळजवळ 28 गुलालाची मानकरी झालेली गाडी आहे. तर कंटिन्यू गुलालामध्ये असलेली गाडी आहे. तर दादा काय सांगितलं आजच्या शर्यतीबद्दल आणि आपल्या बैलांबद्दल? काय नाही, आम्हाला प्रथमतः म्हणजे आमच्या बैलांवर अभिमान वाटतो की आम्ही जिथे जिथे जातो तिथं गुलाल भेटतो. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे गाडी हाकलतो एकदम बरं वाटते मला. आणि एकंदरीत आता काय सांगशील एवढी गाडी कंटिन्यू गुलामध्ये तर आपल्या विभागामध्ये एक आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा झालेला? लोकांचा दृष्टिकोन तर आहे चांगलाच आहे, पण आता शेवटी गाडी धावते त्याच्यानंतर लोकांचा चांगलाच प्रतिसाद आहे. कसं असतं कारण जेव्हा गाडी आपली बैल कंटिन्यू गुलालात असतात तेव्हा बैलांचा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो किंवा कारण गाडी गुलालात असते आणि जेव्हा गाडी गुलालात नसते तेव्हा लोक नावं सुद्धा ठेवतात. नाही, बरीचशी लोक नावं ठेवतात, पण त्यांना आम्ही आमचे बैलच करून दाखवतो. त्यांना म्हणजे बोलण्यापेक्षा बैलच उत्तर देतात. बरोबर. आणि 7-8-15 मध्ये आपण बोललेलो तेव्हा आपली गाडी तेवढे खालच्या गटाला होती, परंतु गुलाल मिळाला 7-8-15 तुम्ही समाधानी होतात. तर काय सांगशील अजून बैलांकडून काय अपेक्षा आहेत? अपेक्षा आता इथे आमची गाडी आम्ही मागे पण बोललेलो की आमची गाडी थोडी वरच्या लेवलला धावली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे आणि ते लवकरच होईल. आणि काय सांगशील बैलांची नावं काय? हा मोरा आणि गावड्या. तर काका काय सांगाल एकंदरीत दरवर्षी तुम्ही म्हणजे बैल खूप चेंज केलेत त्यानंतर हा जोड लागलेला आहे. तर काय सांगाल या जोडीबद्दल? या तसं बघायला गेला तर दरवर्षी बैल आम्ही नवीन नवीन घेत होतो, म्हणजे प्रत्येक वर्षाला बैल नवीन घेत होतो. पण हा जोड मी जेव्हा गेल्या वर्षी घेतला
तिथून अगदी आमच्या मनासारखा जोड लागला आणि ह्या जोडा बैल आमची जाम हाऊस केलेली आहे. म्हणजे गेल्या वर्षी पण आम्ही 18-19 नंबर मारले, यंदा पण 12 नंबर मारले. म्हणजे चांगल्या पद्धतीने हे बैल आम्हाला साथ देतात. आणि आज ड्रायव्हर कोण होता गाडीवर? रोहन कदम रोहन कदम एकटाच होता. दोघे जण होते. तर अभिनंदन आणि येणाऱ्या शर्यतीमध्ये तुम्हाला अशीच गुलाल पात्र आता या वर्षीचा सीझन संपत आलेला आहे, तर गाडी हाकलणार की बंद करायची? ना अजून एक शर्यत आहे, पळीवरची शर्यत, अच्छा. ती मारणार आणि मग बंद करणार. तर येणाऱ्या शर्यतीमध्ये तुम्हाला गुलाल मिळो अशी अशी आमची अपेक्षा. अपेक्षा आहे. अशी आणि अपेक्षा म्हणजे वर्षाचा शेवट शेवटची जी शर्यत आहे तो चांगला ती चांगला व्हावा आणि तिथं चांगली अंतरात गाडी पहिली लागावी ही आमची फक्त एवढी विषय आहे. तर तिथं त्यासाठी आम्ही शेवटची क्वार्टर मारणार आणि गाडी बंद करणार. अच्छा. तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या गुलालाबद्दल खूप खूप अभिनंदन. तर नमस्कार मित्रांनो, आजची मल्याण मातीबंदर बैलगाडी शर्यत त्याच्यामध्ये प्री क्वार्टर मध्ये पहिली आली ना? तिसरी आलेली गाडी. तर सांगायचं तर बऱ्याच दिवसानंतर आपण जगदीशला भेटतोय, कारण यावर्षी सुरुवातीला तर गाडी चांगली चालली, परंतु मधी आपली गाडी थोडी बॅकफुटला गेलेली आणि आज पुन्हा एकदा त्याच रेंजमध्ये गाडी नवीन बैल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिसरी आलेली प्री क्वार्टर मध्ये. प्रथमतः अभिनंदन तुझं. धन्यवाद. तर काय सांगशील, आपली गाडी सुरुवातीला चांगली चाललेली परंतु मधीन कुठेतरी आपण बॅकफुटला गेलेलो? हा, बैल आपला आजारी झाला, राजा बैल आजारी झाल्यामुळे आपण एक 10 शर्यत म्हणजे आपण पाठीमध्ये हाकलली पण नाही, 4-5 शर्यत हाकललीच नाही. शर्यत हाकलले तर त्यात नंबर नाही बसला आपला, त्यामुळे पाठी झाले. काय सांगशील, नवीन बैल घेतला आणि ह्याच्या खरेदीबद्दल काय सांगशील? नवीन बैल चांगला चालला, कारण का पहिलीच हाकलली आपण, पहिला अनुभव चांगला दिला त्यांनी, 3रा नंबर घेतला. मी बैल नरेन अलिबागकर इथून घेतला, अलिबागवरून, वर्सोलीतून. आणि कोण होता ड्रायव्हर गाडीवर? आपला भाई शिंदे. हिंदकेश भाई, सिद्धेश. अच्छा. तर काय सांगशील, या बैलावर अजून काय अपेक्षा आहेत? पहिली शर्यत आणि चांगला रिझल्ट पण चांगला दिलेला आहे, तर त्यांनी चांगला पळावा. अजून आता आपण त्याला पुढे पुढे घडू चांगला, नेऊ त्याला क्वार्टर फायनल सेमी फायनल पर्यंत नेऊ आपण. पहिला दिवस चांगला चालला तो. आणि या वर्षी बघायला गेलं तर सुरुवातीला आपली गाडी चांगली चाललेली, परंतु मध्यंतरी थोडी बॅकफुटला गेली, तर काय बोलतो त्याबद्दल? बैल आजारी झाला ते काहीच बोलू शकत नाही. बैल आपला राजा बैल आजारी झाला, ताप आला त्याला, तो अजून पण आजारीच आहे, म्हणजे त्यामुळे हा नवीन बैल मला घ्यायला लागला. अच्छा. तो झाला चांगला तर मग आपण त्याला पण जोडू, याला पण जोडू, मग आलटून पलटून करू त्याला. आणि मग काय सांगेल, या वर्षी ही आजची शेवटची शर्यत आहे की अजून पुढे शर्यती झाल्या तर? अजून 2-3 शर्यत होईल, त्यात आखलो आपण, करू, प्रयत्न करू. तर शुभेच्छा तुला येणाऱ्या शर्यतीसाठी. धन्यवाद. आणि जी गेल्या वर्षी आपण जवळजवळ किती 17-18 नंबर मारलेले? 16-17 फायनल क्वार्टर फायनल झालेले आहे. अच्छा. आणि या वर्षी सुद्धा येणाऱ्या शर्यतीमध्ये हा, परत सुरुवात करू आपण क्वार्टर फायनलची. त्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आजची मल्याण मातीबंदर बैलगाडी शर्यत सकाळीच आपण आलो आहोत मल्याण मातीबंदर मध्ये, आणि त्याच्यामध्ये गट क्रमांक किती होता? गट क्रमांक 2 मध्ये पहिले आले. गट क्रमांक 2 मध्ये पहिली आली गाडी आणि आपला वर्गमित्र आहे मंदार. तर अभिनंदन मंदार, काय सांगशील? लगातार मला वाटतं 3रा गुलाल आहे लगातार. 3रा हॅट्रिक झाली, पहिल्या नंबरची हॅट्रिक झाली आमची. तर काय सांगशील आपल्या जोडीबद्दल आणि एकंदरीत वर्ष म्हणजे चांगलं चाललेलं आपलं? ह्या वर्षी आम्ही सुरुवातीला आमच्या मनामध्ये पण नव्हतं की आम्ही बैलगाडी शर्यतीमध्ये भाग घेऊ शकतो, पण आमचा तुषार दादा मित्र आहे, तो सगळा सपोर्ट करतो आणि आपली पोरं असतात सगळी सोबत, त्यांच्यासोबत आम्ही ठरवलं की नवीन बैल घेऊया आणि बैल घेतले. आणि बैलांनी घेतल्यापासून आम्ही 4 वेळा गाडी हाकलली. एकदा फक्त आमची पावलामध्ये झाली 4थ्या नंबरसाठी, पण नंतर त्याच्यानंतर आम्ही थांबलोच नाही, कायम 3 वेळा गाडी हाकलली, 3 वेळा 1 नंबरने गाडी पळाली, 3 वेळा आमची गाडी पहिल्या नंबरलाच आली. आणि जोड कोणाकडून खरेदी केलेला आहे? हा आपला उसरचा भाई आहे ना, बैलगाडीवर बसतो तो, त्याच्यातून भाई शिंदेचीतून आम्ही घेतला. आणि तो राऊतवाडा मधून सगळी बोलत होती, अरे हा काय बैल घेतलात, हा काय बैल घेतलात. आम्हाला भरपूर कमी मध्ये पण दिला त्याने,
पण असा बैलगाड्याला पण बैल झुकण्यासारखा नव्हता, पण त्याने आमचं भरपूर वेळा नाव केलं, दोन्ही वेळा अंतरात गाडी आणून दिली. कोणाकडून घेतला तो बैल? तो अजितदादा राऊतवाडाचा अजितदादा आहे ना, त्याच्यातून घेतला होता. अच्छा, म्हणजे तुमची मेहनत एवढी होती की जे अपेक्षित नव्हतं ते बैलांनी करून भरपूर दाखवलं. अपेक्षा केले आणि आमचे सगळं बैलांचं करतात ते हरिश्चंद्र तुकाराम प्रधान, ते बघा मालक स्वतः. घ्या. असं धरा. तर कुठे तर काय सांगाल, बैलाबद्दल अपेक्षा नव्हती, सगळ्यांनी नावं ठेवली, परंतु आज बैलांनी करून दाखवलं, काय बोलाल? हो चांगलं केलं बैलांनी. आणि बैल म्हणजे हा आमचा भयंकर चांगला बैल आहे आणि गरीब एकदम. ह्याच्यामुळे आमचे 2 बैल वाढले. ह्याच्यामुळे आमचे 2 बैल, आणखी दुसरा एक बैल वाढलेला आहे. वाढले म्हणजे काय? नवीन घेतले, पहिली सुरुवात होती, आम्ही हा हातासाठी घेतला बैल, पण त्याच्या ह्याने हा भेटल्यानंतर तो भेटला, असे 2 बैल झाले. अच्छा, सर्व गावात आमचे असे बाहेरचे नाव ठेवत का बैल काय घेतला, पण बैल चांगला चालला आमच्याने. अच्छा, म्हणजे तुमची मेहनत एकंदरीत फळाला आलेली आहे. तर काय सांगशील, अजून अपेक्षा काय आहेत बैलांकडून? त्याने आमच्या अपेक्षा तर सगळ्या पूर्ण केल्यात, फक्त असा पुढल्या वर्षी पण अशीच पळावी. आम्हाला वरच्या गटाची अपेक्षा नाही, खालच्या गटात आम्हाला जरी त्याने हाऊस करून दिली तरी जाम झालं. म्हणजे एकंदरीत गुलालात राहणं महत्वाचं हा, आहे. गुलालात राहणं आणि महत्वाचं काय आहे. असं सांगितलं? नाही एखाद्या वेळेला नाही गुलाल मिळाला तरी चालेल, फक्त बैलांचं काय व्हायला नको आणि ड्रायव्हर गाडी व्यवस्थित येऊ दे. अच्छा, आणि म्हणजे आमच्या मुलं कोणाच्या गाडीचं नुकसान नको व्हायला, एवढीच आमची अपेक्षा आहे. म्हणजे जशी गाडी सुखरूप जाऊन सुखरूप यावी हीच सुखरूप यावी, अपेक्षा आहे. हा. काय बैलांची नावं काय आहेत? ह्या बैलाचं नाव सुंदर्या आणि आणि त्या बैलाचं शिवा. शिवा, सुंदरे आणि शिवा. हा. तर अभिनंदन. आणि येणारे आता गाडी हाकलणार की बंद? बघू, अजून एकदा ट्राय करू, त्याच्यानंतर मग आपण पास करू. जरी गाडी हाकलली किंवा पुढल्या वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि Thank गाडी you. आपली अशीच गुलालात राहावी अशी अपेक्षा करतो. म्हणून तू आलास आमच्या गाडीबद्दल आणि व्हिडिओ बनवलेस, त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहोत सगळे. काय सांगाल, तुम्ही सुद्धा एक जुने गाडी तुम्ही सुद्धा हाकला. आज कोण होतं ड्रायव्हर? भाई स्वतः होता. भाच्यामुळे मी बैल घेतलाय, त्याच्याने कायम ती गुलाबच गाडी आहे. कायम तीन वेळा गाडी हाकली, 3 नंबर पहिलीच गाडी बसलेली, 3 वेळा पहिली गाडी बसलेली आहे. या गाडी बसल्याबद्दल प्रधान बंधू यांचा आम्ही सत्कार करतो. कारण मी पण खुश झालेला आहे, माझ्या मुले काही बैल घेतला मलिव, आणि हा उसरवाला पण माझ्या मुले बैल घेतला, म्हणून मला आनंद झालाय. माझीच गाडी समजून मी हाकलतोय. अभिनंदन तुमचं आणि येणाऱ्या वर्षात किंवा पुढील शर्यतीमध्ये अशीच गुलाबात राहू अशी अपेक्षा करतो.